आगमन करत असतात. विकास रोल ताई, उद्या जागतिक महिला काही समोर बघा, काही समोर बघा. तर यावेळेला तसंही महिलांचा टक्का जरी वाढलेला असला तरी प्रतिनिधित्व तुलनेत कमी मिळालेलं आहे असं वाटतं का? आणि महिलांनी या क्षेत्रात अधिक पुढे यावं यासाठी काय प्रयत्न करायला पाहिजे? आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपल्या विधान भवनामध्ये अनेक महिला या प्रतिनिधित्व करत आहेत. आज जवळपास 21 महिला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करत आहेत, आमदार आहेत, त्याचबरोबर विधान परिषदेत सुद्धा आहेत. आणि मंत्री म्हणून आज जवळपास 3 जणी महिला या मंत्री म्हणून काम करत आहेत. अतिशय उत्तम काम या महिला करत आहेत. बघितलं असेल कोण वेगवेगळे त्यांना खाती मिळाले आहेत. प्रत्येक खात्याचं उत्तर देत असताना अगदी स्पष्टपणे आणि अतिशय चांगले उत्तरं, समर्पक उत्तरं या सगळ्या महिला मंत्री या देत आहेत. आणि त्यामुळे आम्हाला एक महिला म्हणून अभिमान आहे की आपल्या सगळ्या या मैत्रिणी आहेत आणि आज चांगलं काम करत आहेत. आदरणीय मोदीजींचं मी नेहमी नाव घेत असते की त्यांनी महिलांना कायम संधी दिलेली आहे. आता तुम्ही बघितलं असेल मुख्यमंत्री म्हणून रेखाजी गुप्ता यांना दिल्लीमध्ये संधी दिली. देशाचे अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आहेत. अशा अनेक ठिकाणी चांगल्या संधी महिलांना आदरणीय मोदीजींनी दिले. त्यांचा विश्वास आहे की महिलांना संधी दिल्यानंतर नक्की या संधीचं सोनं महिला या करत असतात. ही या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांनी यावं, कारण 2029ला त्या खासदारकीमध्ये सुद्धा आरक्षण महिलांना मिळणार आहे. त्यासाठी जी तयारी करणं अपेक्षित आहे ती तयारी होताना दिसली आहे. आज खरं तर बघितलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत. खरं तर नेतृत्व हे लोकल लेवलपासून तयार होत असतात की जिल्हा परिषद असेल, नगरपंचायत असेल, नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, इथून महिलांचं नेतृत्व हे तयार होत असतं. परंतु सध्या या निवडणुका थांबलेल्या आहेत आणि त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात महिला या पुढे आलेल्या नाहीत. नक्कीच मला वाटतं याचा जो काय निर्णय कोर्टातनं होईल आणि ज्या वेळेला निवडणुका होतील त्यानंतर महिलांना संधी मिळेल. 50% महिला आरक्षण हे स्थानिक पातळीवर आहे. 50% महिला या पुढे येतील आणि त्यातूनही पुढे म्हणजे आमच्यासारख्या ज्या नगरसेवक झाल्या 3दा आता 3दा आमदार झालो. त्यामुळे महिला या पुढे जात राहतात चांगली संधी मिळाली तर. आणि आता तर मुख्य म्हणजे आरक्षण मिळालेलं आहे आमदारकी आणि खासदारकीला. म्हणजे आम्ही जेव्हा लढलो तेव्हा आम्ही जनरलमधून लढलेल्या महिला, पण ज्या वेळेला आरक्षण मिळेल त्यावेळेला महिलांना संधी द्यावीच लागेल. त्यामुळे निश्चितच महिला या पुढे येतील याची मला खात्री आहे. पण निर्णय प्रक्रियेमध्येही त्यांना तेवढंच मोठं स्थान म्हणजे महत्त्वाची पदं दिली जातील असं अपेक्षा आहे का? दिली गेली पाहिजेत आणि दिलेले आहेत. निर्णयक्षम महिला या आज आहेत. चांगल्या निर्णय घेतले तर त्याचा परिणामसुद्धा आपल्याला चांगला दिसून येतो. त्यामुळे निर्णय प्रक्रियेसुद्धा महिलांना सामावून घेतलं जातं. निश्चित पुढच्यासुद्धा काही महत्त्वाचे निर्णय असतील त्यामध्ये सुद्धा महिलांना घेतील. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय श्रीराम. महिलांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने विचार केला गेला नव्हता. आणि मी ग्रामीण भागातून येते. मी ग्रामीण भागातून मला माहिती आहे की ह्या 1500 रुपयांमुळे महिलांचा आत्मविश्वास किती वाढलेला आहे आणि त्यांना त्यांच्या संसारामध्ये अनेक गोष्टींसाठी या 1500 रुपयाची मदत होती आहे. आणि 2100 रुपयाचा जो काही घोषणा निवडणुकीदरम्यान केली होती निश्चितच काही दिवसानंतर योग्य वेळ आल्यानंतर त्याच्यावर निर्णय होणार आहे. काही महिला सुरक्षिततेवर प्रश्न काढला शक्ती कायदा सगळ्यात महत्त्वाचा कायदा मानला परत पाठवला गेला आणि त्याच्यामध्ये काही समोर धन्यवाद. पाठीशी आहे. आपले जे काही स्वप्न असतील ते पूर्ण करण्यासाठी निश्चित आपण पुढे यावं. सरकार आपण सोबत आहे. थँक्यू.